2 माणसे आणि 3 मुले एक काम पूर्ण करत आहे 10 दिवसात. ठीक आहे, इथं आणि शब्द आहे पहा. याच्या आधी आपण 2 प्रकार शिकलो आहे ना. ठीक, पहिला प्रकार असा होता की प्लेन 10 माणसे रोज 8 तास काम करून एक काम 5 दिवसात पूर्ण करते. तर तेच काम 25 माणसं रोज 2 तास काम करून किती दिवसात पूर्ण करतील. हा झाला पहिला प्रकार, एकदम प्लेन गणित ज्याच्यात काहीच रूपांतराची गरज नाही. ठीक, दुसरा प्रकार आपण पाहिला होता ज्याच्यात असं म्हटलं 4 माणसे किंवा 5 मुले किंवा शब्द होता. एक काम 8 दिवसात पूर्ण करते. तर दुसऱ्या गटात दिलं होतं 3 माणसे आणि 2 मुले तेच काम किती दिवसात पूर्ण करते, याच्या आधीचा प्रकार. ठीक, आता हा थोडस त्याच्या पुढचा प्रकार. ठीक, चालेल. काय होतं 2 माणसे आणि 3 मुले एक काम 10 दिवसात पूर्ण करते. आता फक्त समजून घे पहा. जर कामावर 2 माणसं आणि शब्द आहे आणि म्हणजे हे दोघही कामावर बोलवा लागल, म्हणजे 2 माणसालाही बोलवा लागल आणि 3 मुलांना पण कामावर बोलवा लागल. 2 माणसं आणि 3 मुलं मिळून एक काम 10 दिवसात पूर्ण करते. तेच काम सेम आहे. 3 माणसं आणि 2 मुले मिळून 8 दिवसात पूर्ण करते. म्हणजे 3 माणसं आणि 2 मुलं म्हटलं तर लागते मग 8 दिवस. ह्या गटाला आणि ह्या गटाला काम कसं आहे, सारखं. तेच काम 2 माणसं आणि 1 मुलगा किती दिवसात पूर्ण करेल, असा सिंपल प्रश्न आहे. 2 माणसं आणि 1 मुलगा किती दिवसात पूर्ण करेल. मग आता आपल्याला माहित आहे या प्रकारचे गणित जर सॉल्व्ह करायचे असेल तर एकमेव फॉर्म्युला वापरतो, तो म्हणजे M1 D1 T1 भागेला W1 बरोबर M2 D2 T2 भागेला W2. हा एकमेव फॉर्म्युला आहे. मग या फॉर्म्युल्यात तुम्हाला माहिती आहे काय, तर इकडच्या गटात जर माणसं ठेवली तर इकडच्याही गटात माणसे, इकडच्या गटात जर स्त्रिया ठेवल्या तर इकडं पण स्त्रिया, आणि इकडं जर मुले ठेवली तर इकडं पण मुले. इथपर्यंत सगळ्यांचं क्लिअर आहे. पण असं 2-2 मिळून घेता येत नाही का. 2 माणसं 3 मुले 10 दिवसात, मग 2 माणसं अधिक 3 मुले, 2 माणसं अधिक 3 मुले 10 दिवसात, कारण याची बेरीज करता येत नाही. पडत आहे, कारण जेंडर वेगवेगळं आहे. हे तुमचं सगळं क्लिअर आहे. आता आपण पाहिलं ऑलरेडी मागचा प्रकार है ना. ठीक, मग 2 माणसं आणि 3 मुलं म्हणजे आपल्याला कोणातरी एकाच जेंडर मध्ये ठेवणं आहे, माणसं किंवा मुले. समजलं. ठीक, मग इकडे जर तुम्ही माणसं घेतली तर इकडं सुद्धा काय घेणं आहे, माणसं. हे तुमच्या डोक्यात फिट असलं पाहिजे. मला एकच जेंडर ठेवणे आहे. किंवा इकडं जर मुलांची संख्या घेतली तर मला इकडं सुद्धा मुलेच घेणं आहे. म्हणजे पुन्हा इकडं याचं पण रूपांतर करणे. 2 माणसं आणि 1 मुलगा म्हणजे किती मुले, जर मुले ठेवायची असेल तर. व्यवस्थित समजून घ्या. प्रकार कठीण आहे. हा प्रकार असं समजा की वरच्या ग्रेड पेला राज्यसेवा झालं, सेंट्रल गव्हर्नमेंट झालं आहे ना, तिकडं विचारत्या पहा. मग आता इकडच्या गटात आपल्याला एकच जेंडर घेणे, इकडच्या पण गटात एकच जेंडर घेणे. ठीक, मग रूपांतर करायसाठी इथं असं कोणताच किंवा वगैरे शब्द दिला नाही. मागच्या प्रकारमध्ये किंवा वगैरे शब्द होता है ना, म्हणजे 4 माणसे किंवा 8 मुले, मग हे किंवा ते. तर आपण काही ना काही कार्यक्षमता घेत होतो. पण इथं किंवा शब्दही नाही आहे. आणि 2 माणसं आणि 3 मुले, 3 माणसं आणि 2 मुले, आणि 2 माणसं आणि 1 मुलगा है ना. इथं किंवाही शब्द नाही. म्हणजे कोणाचीच कार्यक्षमता किती आहे हे माहित नाही, पण आपल्याला ते काढणे आहे, कारण रूपांतर तेव्हाच करणं शक्य आहे. ठीक आहे पहा. मग जर अशा प्रकारचं गणित असलं तर काय करायचं, लक्ष द्या. याला सॉल्व्ह करायची पद्धत आहे ते मी सांगतो पहा. तुम्हाला म्हटलं 2 माणसं आणि 3 मुलं 10 दिवसात, तेच काम 3 माणसं आणि 2 मुलं 8 दिवसात. म्हणजे जेवढं काम इथं आहे तेवढं काम इथं आहे. मग अशा वेळेस काय करायचं पहा. ह्या 10 दिवसानं या 2 माणसाला गुणाचं. 10 2 20 माणसे अधिक 10 त्रिक 30 मुले. जेवढं काम पूर्ण करते तेवढंच काम 8 त्रिक 24 माणसे अधिक 8 2 16 मुले असं म्हणायचं. ठीक आहे.
10 दोने 20, 10 त्रिक 30, 8 त्रिक 24, 8 दोने 16. जेवढं काम हे करते तेवढंच काम हे करत झालं ते. आता माणसांकडे माणूस न्या, मुलांकडे मुलं न्या. ठीक, म्हणजे 30 मुले मायनस 16 मुले बरोबर हे इकडे येईन मायनस होईल. इकडे आहे 24 माणसे मायनस 20 माणसे. म्हटलं मोठ्या संख्येकडे लहान संख्या नेतो आपण. मग आता 30 मधून 16 गेले, किती राहिले? 14 मुले. म्हणजेच इकडे किती राहते? 4 माणसे. मग इथं आणि इथं 2 न भाग जाते. बे दोने 4, बे साती 14. म्हणून असं म्हणू शकतो 7 मुलांची कार्यक्षमता 2 माणसां एवढी आहे. झालं, हे भेटलं. म्हणजे 7 मुलं जेवढं काम करते तेवढंच काम 2 माणसे करते. ठीक आहे, झालं. मग आता मला इथं काय करणे? रूपांतर. कारण पहिल्या गटात मला मुलं ठेवायची आहे, कारण 2 माणसं म्हणजे किती मुलं होते? 7 मुलं. मग या 2 माणसाच्या जागेवर आपण 7 मुलं लिहू शकतो. समजलं? ठीक. म्हणून आता असं म्हणू की 2 माणसे आणि 3 मुले है ना. 2 माणसं म्हणजे किती मुले? 7 मुले आणि 3 मुले म्हणजेच किती मुले रे? 10 मुले. म्हणजे पुढे जेव्हा जेव्हा मला 2 माणसं आणि 3 मुले म्हणायची आहे तिथं मी काय लिहू शकतो? 10 मुले. ठीक आहे, इथपर्यंत. मग आता दुसऱ्या गटात पहा काय विचारलं? 2 माणसं आणि 1 मुलगा तेच काम किती दिवसात? मग 2 माणसं आणि 1 मुलगा म्हणजे 2 माणसं म्हणजे 7 मुले आणि 1 मुलं म्हणजेच किती मुले रे? 8 मुले. समजलं? मग आता आपण इथं आपला काय वापरू? फॉर्म्युला. M1 D1 T1 भागेला W1, M2 D2 T2 भागेला W2. मग पहिल्या गटात काय घेता आता? मुलं है ना. म्हणजे 2 माणसं आणि 3 मुलं म्हणजेच किती? 10 मुलं. झालं. मग 10 मुले एक काम किती दिवसात? 10 दिवसात. तेच काम दुसऱ्या गटात 2 माणसं आणि 1 मुलगा किती दिवसात पूर्ण करते? म्हणजेच 8 मुलं किती दिवसात पूर्ण करते? है ना. 8 मुले किती दिवसात पूर्ण करते? ओके. आता इथं भाग जाते. बे चौक 8, बे पंच 10, बे दोने 4, पुन्हा बे पंच 10, 5 5 25/2 दिवसात. म्हणजेच 12 दोने 24 आणि 1 25, 12.1/2 दिवसात. मग याला काय म्हटलं जाईल? इनडायरेक्टली 8 मुले म्हणजे 2 मुले आणि 1 मुलगा तेच काम 12.1/2 दिवसात पूर्ण करेल. ठीक, चालेल. इथं आपण फॉर्म्युला वापरला M1 D1 T1 भागेला W1 बरोबर M2 D2 T2 भागेला W2. ठीक आहे. म्हणजे इकडच्या गटात आपण काय घेतली? मुले. म्हणजे 10 मुले एक काम 10 दिवसात, तर 8 मुले तेच काम किती दिवसात? तुम्हाला 8 मुले विचारलाय काय? नाही, तुम्हाला विचारलं 2 माणसं आणि 1 मुलगा. मग 2 माणसं म्हणजे आपण किती काढले? 7 मुले. मग 2 माणसं म्हणजे 7 मुले आणि 1 मुलगा म्हणजे 8 मुले. मग 8 मुले म्हणणं काय आणि 2 माणसं आणि 1 मुलगा म्हणणं काय? काम किती दिवसात पूर्ण होईल? 12.5 दिवसात. ठीक, चल घ्या. मग हे गणित काय म्हणत आहे? 6 माणसं आणि 8 मुलं एक काम 10 दिवसात. इथपर्यंत क्लिअर आहे? व्यवस्थित आहे का सगळ्यांनी? पहा, 26 माणसं आणि 48 मुलं तेच काम 2 दिवसात. 15 माणसं आणि 20 मुलं तेच काम किती दिवसात पूर्ण करेल? असा प्रश्न आहे. म्हणजे समजला तुम्हाला प्रश्न? जर या पॅटर्नचं गणित आलं तर सगळ्यात पहिली स्टेप आपण काय करणार आहोत? तर या 10 न 6 ला गुणणार. 10 सक 60 माणसे अधिक 10 नाटी 80 मुले. इथपर्यंत क्लिअर आहे? बरोबर है ना. तेच काम 26 गुणेला 2 किती? 52 माणसे. पाडे पाठच पाहिजे असं काही नाही. तुम्ही साइन 2 12ची 2 आजचा 1, 2 2 4 आणि 1 5 असं करू शकता. 52 माणसं अधिक 48 गुणेला 2 96 मुले. ना इथपर्यंत?
झालं. आता मोठ्या संख्येकडे लहान संख्या नेऊ, सारख्या सारख्या जेंडरची है ना, ठीक. मग 80 तिकडं जाते, 52 इकडे येते, ठीक आहे. मग आता 60 माणसे मायनस 52 माणसे, व्यवस्थित आहे का? मग आता इकडे 96 मुले मायनस 80 मुले. ओके, ठीक. मग आता दोघांची काय होते, मायनस वजाबाकी. मग 60 मधून 52 गेले, किती राहिले, 8 माणसे बरोबर इथं किती, 16 मुले. ओके, इथपर्यंत. मग इथं भाग जाते ना 8 आणि 16 ला, 2चा 8चा, ठीक आहे, 4चा है ना, ठीक. मग 8 1 8, 8 2 16. हे काय सांगते की एक माणूस 2 मुलांएवढं काम करते. एका माणसाची कार्यक्षमता 2 मुलांएवढी आहे. एकदा का तुम्हाला कार्यक्षमता माहीत झाली, आता तुम्ही पटकन रूपांतर करू शकता. द्या लक्ष पहा. एक माणूस 2 मुलांएवढं, मग 2 माणसं 4 मुलांएवढे, 3 माणसं 6 मुलांएवढे, या पटीत वाढत राहील. किंवा तुम्ही याच्या उलटी म्हणू शकता. पहा, 2 मुलं 1 माणसाने एवढं, मग 4 मुलं 2 माणसाने एवढं, 6 मुलं 3 माणसाने एवढं, असंही म्हणू शकता. पटत आहे? म्हणजे तुम्हाला पहिल्या गटात माणसं ठेवायची असेल तर मुलांचं रूपांतर माणसात करा. जर पहिल्या गटात तुम्हाला मुले ठेवायची असेल तर माणसांचं रूपांतर मुलात करा. पटत आहे ते? मग आता आपण काय म्हणू, 6 माणसं आणि 8 मुलं म्हणजे किती मुलं किंवा किती माणसं, काही घ्या, ठीक आहे. मग आता 6 माणसं आणि 8 मुले. आता पहा, 6 माणसं आणि 8 मुलं. आता 6 माणसं म्हणजे किती मुलं होईल, 12 मुलं. कारण एक माणूस म्हणजे 2 मुलं, तर 6 माणसं म्हणजे 12 मुलं. किंवा 8 मुलं म्हणजे किती माणसं, 4 माणसं. म्हणजे गणित सोपं होईल ना, लहान होईल ना, मग आपण गणित लहान करू. पटलं ते? मग आता पहा, आपण 6 माणसं तेच कंटिन्यू ठेवू अधिक. मग 8 मुलं म्हणजे किती माणसं, 4 माणसं. समजलं का नक्की? काही नाही लक्ष देत आहे. हे बघा, एक माणूस म्हणजे 2 मुलं, तर 8 मुलं म्हणजे भागेला 2, 4 माणसं है ना, ठीक. 8 मुलं म्हणजे 4 माणसे. ओके, ठीक. मग आता 6 माणसं आणि 4 माणसं याची बेरीज, 6 आणि 4 10 माणसे. इथंच लिहू आपण. पहा, 10 माणसे. ओके, ठीक झालं. आता इकडच्या गटात विचारलं आपल्याला 15 माणसं आणि 20 मुलं. मग 15 माणसे आणि 20 मुले. मग मला माहिती आहे ना, 20 मुलं म्हणजे किती माणसं, 10 माणसं है ना. मग 15 माणसे आणि 10 माणसे म्हणजेच किती रे, 15 10 25 माणसं झालं. मग आता आपण आपला काय वापरू, फॉर्म्युला M1 D1 T1 W1. ओके, मग M1 पहिल्या गटात काय घेऊ, 10 माणसे रोज किती तास काम करत आहे दिलाय का नाही, 10 दिवसात पूर्ण करते. तर तेच काम 15 माणसं आणि 20 मुलं म्हणजे 25 माणसे किती दिवसात पूर्ण करतील, 5 2 10, 5 5 25, पुन्हा 5 1 5, 5 2 10, 2 2 किती दिवसात, 4 दिवसात. म्हणून आपल्या गणिताचं उत्तर काय येईल, 4 दिवसात. गणिताला काय म्हणायचं समजलं का तुम्हाला सगळ्यांना? पहिले महत्वाचं गणितच समजणं. गणित काय म्हणते पहा, समजून घ्या. गणित काय म्हणते, जर आपण कामावर कोणतेही एक काम आहे, एका कामावर जर 6 पुरुष आणि 4 महिलांना आणलं, आणि म्हणजे एकत्र, म्हणजे आपल्याला कामावर 6 पुरुष पण बोलवायचे आहे आणि 4 महिला पण बोलवायचे आहे. हे दोघ जण एकत्र काम पूर्ण करते 12 दिवसात. झालं. जेवढं काही काम, शब्दाकडे लक्ष द्या, जेवढं काही काम हे 6 पुरुष आणि 4 महिला 12 दिवसात करते, तेच काम 12 दिवसात 14 पुरुष करते. गणितात काही ना काही दिलं असते तुम्हाला, गणितच सांगते की तू काय कर पुढची स्टेप. अजून माझ्या शब्दाकडे लक्ष द्या. पहा, 6 पुरुष आणि 4 महिला जेवढं काम
12 दिवसात पूर्ण करते तेवढंच काम 12 दिवसात 14 पुरुष करते. म्हणजे हे गणित काय सांगते, तर आता शब्दाकडे लक्ष द्या. 6 पुरुषांची आणि 4 महिलांची कार्यक्षमता 14 पुरुषांएवढी आहे, हे समजते. म्हणजे तुम्ही कामावर 14 पुरुष बोलवा किंवा 6 पुरुष आणि 4 महिला बोलवा, काम सारख्याच दिवसात होणार आहे. समजलं? म्हणून आता मी याच्या नंतरची स्टेप काय म्हणू शकतो, तर 6 पुरुष आणि 4 महिला म्हणजेच 14 पुरुष. समजलं? लक्षात येत आहे? कारण या दोघांची कार्यक्षमता कशी आहे, सारखी. कारण हे गट 12 दिवसात पूर्ण करते, तर सरळ 12 दिवसात 14 पुरुष काम करते. पटतंय? ठीक. बस मग आता 6 पुरुष तिकडे नेऊ पुरुषांकडे, मग 4 महिला म्हणजेच 14 पुरुष मायनस 6 पुरुष. ओके, म्हणजे 4 महिला म्हणजे 14 मधून 6 गेले, किती रे? 8 पुरुष. म्हणजेच 1 महिला 2 पुरुषांनी एवढं काम करते. सापडली कार्यक्षमता. समजलं? मग 1 महिला 2 पुरुषांनी एवढं काम करू शकते. तर आपल्याला आता काय घेणं आहे, M1 D1 T1 W1. मग पहिल्या गटात आपण महिला ठेवू का, कारण इकडे विचारलं 4 महिला किती दिवसात. दुसऱ्या गटात त्यांनी महिला विचारलं ना, मग आपण पहिल्या गटात काय ठेवू, महिला. मग आता आपण याचं रूपांतर कशात करू, महिला. किंवा सरळ 14 पुरुष म्हणजे किती महिला, 7 महिला. 7 महिला 12 दिवसात काम पूर्ण करते, असंही म्हणू शकता तुम्ही. कारण 1 महिला म्हणजे 2 पुरुष, है ना? ठीक. तर एकतर डायरेक्ट तुम्ही हे घेऊ शकता किंवा याच्या रूपांतरने नेऊ शकता. समजलं? तरी गणिताचं उत्तर सारखंच आहे. बरं, आपण म्हणू 6 पुरुष आणि 4 महिला. मग आता 6 पुरुष म्हणजे किती महिला, 3. 12 नाही, कारण इथं 1 महिला 2 पुरुषांनी एवढं काम करत आहे. मग 6 पुरुष 3 महिलांनी एवढं काम करत. 3 महिला आणि 4 महिला म्हणजेच किती, 7 महिला. आणि इतर तुम्ही डायरेक्ट 7 महिला घेऊ शकले असता. समजलं? ठीक. मग 7 महिला. आता आपण आपला फॉर्म्युला घेऊ, M1 D1 T1 W1. मग पहिल्या गटात काय घेऊ, 7 महिला एक काम 12 दिवसात, तर तेच काम 4 महिला किती दिवसात. समजलं? मग आता 4 1 4, 4 त्रिक 12, 7 त्रिक 21 दिवसात. म्हणून आपल्या गणिताचं उत्तर येईल 21. ते घ्या. 6 पुरुष 18 दिवसात. तर तुम्ही असं म्हणाल का, 3 पुरुषाला किती दिवस लागल? नाही. लक्ष द्या. पहा, मला सांगा, 6 पुरुष 18 दिवसात काम करू शकते. पुरुषांची संख्या तुम्ही कमी केली तर दिवस वाढणार ना? मला सांगा, दिवस वाढणार नाही का? है ना? म्हणजे तुम्ही जर माणसंही कमी करू आणि दिवसही कमी लागून राहिलो, एकच माणूस बोलव मग कामावर, लगेच 2 दिवसात काम होईल. समजलं? तुम्हाला माणसांची संख्या काय करायला लागत, दुप्पट. 12 पुरुषाला 9 दिवस लागत. समजलं? इथं काय चलन आहे इथं, ठीक आहे ना? समचलन व्यस्तचलन असे कन्सेप्ट आहे, असो त्या डीप मध्ये जाऊ नये. इथं लॉजिक लावा. 6 पुरुषाला 18 दिवस लागते, 6 पुरुषाला 18 दिवस लागते, तर नक्कीच आपल्याला पुरुषांची संख्या दुप्पट करायला लागल, तर दिवसाची संख्या निमपट होईल. मग काय म्हणायचं, है ना? पहा, 6 पुरुष 18 दिवसात, तर 12 पुरुष 9 दिवसात. ओके, ठीक. मग आता 12 पुरुष 9 दिवसात काम पूर्ण करते, तर 3 पुरुष आणि 6 महिला सुद्धा 9 दिवसात काम पूर्ण करते. ठीक, चालेल. म्हणजे इकडे दिवस आहे, इकडे दिवस आहे. मग आता 12 पुरुष म्हणजे होईल 3 पुरुष आणि 6 महिला. मी पुन्हा सांगतो, फक्त तुम्ही लक्ष द्या. पहा, मग आता 3 इकडे जाऊन काय होईल, मायनस. मग 12 पुरुष मायनस 3 पुरुष
म्हणजेच 6 महिला. ठीक, मग आता 12तून 3 गेले, किती राहिले रे? 9. मग 9 पुरुष म्हणजे 6 महिला. ठीक आहे, मग 9 पुरुष म्हणजे 6 महिला. आणि आपल्याला सरळ सरळ 6 महिला काढायचं किती दिवसात पूर्ण करते है ना. ठीक, मग दुसऱ्या गटात 6 महिलाच्या जागेवर आपण काय घेऊ? 9 पुरुष, कारण इकडं काय पुरुष. ठीक आहे, मग 6 पुरुष एक काम 18 दिवसात, तर 9 पुरुष तेच काम किती दिवसात? ठीक, मग आता 9 × 9, 9 × 2 = 18, 6 × 2 = 12 दिवसात. म्हणून आपल्या गणिताचं उत्तर काय येईल? 12 दिवसात. घ्या लिहून घ्या पहिले.